त्याची भाजी बनवणार आहोत। त्याच्या गोल गोल चटण्यामध्ये आपण असं कापून घेतलेले आले लसूण पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर, हे मिक्सरमध्ये आपण कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही बनवलेली आहे। फर्स्ट आपण ऑइल टाकणार आहे पॅनमध्ये, त्यानंतर आपण जे ब्रिंजल कट केलेली ते थोडंसं फ्राय करून घेणार आहोत। आता आपण पॅनमध्ये ऑइल टाकून आले लसूण पेस्ट टाकतो, त्यानंतर तेल टाकलेली कांदा आणि टोमॅटोची तेल फ्राय केलेली पेस्ट, त्यामध्ये आपण आता लाल तिखट, नमक ॲड करणार आहोत। लाल तिखट ॲड करून घेतलेलं आहे। आपण आता फ्राय केलेली ब्रिंजल टाकणार आहोत। ब्रिंजल ॲड करून आपण सगळं व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत मसाला सर्व वाढीला लावण्यासाठी आणि वाफवून घेणार आहोत। ब्रिंजल मऊ झाल्यानंतर त्यासाठी थोडी भाजी बनवण्यासाठी आपण परत शेंगदाणा कूट ॲड करणार आहोत आणि वरती कोथिंबीर ॲड। यात आपण आंबाईचा गोडा मसाला आणि शेंगदाणा कूट ॲड केलेला आहे, तर ते सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। खूप छान भाजी झालेली आहे। आपण यात वरती कोथिंबीर ॲड करणार आहोत। भाजी पूर्ण शिजून झाल्यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर ॲड केलेलं आहोत। जर अवेलेबल असेल कस्तुरी मेथी एव्हरेस्टची तर ती ॲड करणार आहोत, त्याने सब्जीला स्मेल आणि टेस्ट एकदम छान येते। ही पहा आपण कस्तुरी मेथी ॲड करतो। ही फायनली आपली वांग्यांची सब्जी रेडी झालेली आहे। ज्यांना ब्रिंजल नाही आवडत ती त्यांनी नवीन पद्धतीने ट्राय केली तर खाण्यासाठी एकदम टेस्ट लागतं।